नमस्कार. आज आपण सपोर्ट रेजिस्टन्स या टॉपिकवर सेशन कंडक्ट करणार आहोत. ठीक आहे. पीपीटी शेअर करतो मी. स्टॉक मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे खूप महत्वाचं असं काम करतात टेक्निकल अनालिसिस मध्ये. ओके. आणि ह्या सपोर्ट रेजिस्टन्सवर हे तुमचं समजू शकता तुम्ही बेस आहे टेक्निकल अनालिसिसचा. चार्ट ट्रेडिंग मध्ये हे खूप महत्वाचं असतं सपोर्ट रेजिस्टन्स आणि ते कसे ड्रॉ करायचे, त्यामध्ये बाईंग कशी करायची, त्यामध्ये सेलिंग कशी करायची, एक्झॅक्ट सपोर्ट रेजिस्टन्स ओळखायचे कसे, याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत ह्या झूम सेशन मध्ये. ओके. सो या पीपीटी मध्ये फर्स्ट पेज आपण पाहूयात. बेसिकली इथे मी दोन टाईपचे सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला दाखवले आहेत. जो फर्स्ट आहे तो काय आहे, हॉरिझॉन्टल सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ठीक आहे. आणि सेकंड आहे तो कोणता आहे, ट्रेंडिंग सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ठीक आहे. म्हणजेच सपोर्ट रेजिस्टन्स असतात हे बेसिकली दोन भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं असतं हॉरिझॉन्टल, सेकंड असतं ट्रेंडिंग. तर आपण पाहूयात पहिल्यांदी की सपोर्ट रेजिस्टन्स चार्टवर आपल्याला कसे दिसतात. ठीक आहे. त्यासाठी मी एक चार्ट ओपन करतो. स्क्रीनवर मी एक वर्लपूल कंपनी आहे, वर्लपूल इंडिया लिमिटेड, ह्याचा चार्ट ओपन केलाय. सेम कॉल मी आपल्या इंस्टाग्रामला पण दिलेला आहे बाईंग सेलिंग साठी. ह्यामध्ये पण मी फक्त आणि फक्त सपोर्ट रेजिस्टन्सचं लॉजिक लावलंय. त्या व्यतिरिक्त काही लॉजिक्स आहेत, पण आपण फक्त ह्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स पाहणार आहोत. बघा, जिथे पण लक्ष द्या, मी काय म्हणतो, जिथे पण यू फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळतं किंवा इन्व्हर्टेड यू किंवा इन्व्हर्टेड यू, तिथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काम करतं. ओके. बघा मी इथे ड्रॉ करतो, तुम्हाला एक लक्षात येईल. जिथे पण यू फॉर्मेशन, बघा हे यू फॉर्मेशन झालं, हे यू फॉर्मेशन झालं, हे यू फॉर्मेशन झालं. जिथे तुम्हाला यू फॉर्मेशन पाहायला मिळेल, ठीक आहे, ते तुमचा सपोर्ट असणार. तो काय असणार, तुमचा सपोर्ट. ओके. त्याच्या उलट काय असणार, जिथे इन्व्हर्टेड यू, उलटा यू फॉर्मेशन पाहायला मिळेल, असा असा असा. ठीक आहे. तिथे तुमचं काय असणार आहे, रेजिस्टन्स. तुमचं काय असणार आहे, रेजिस्टन्स. आणि सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय नक्की आणि हे काम काय करतं हे आधी आपण पाहून घेऊ. सपोर्ट आणि रेजिस्टन्स बेसिकली आपल्याला त्या स्टॉकची माहिती देतात की सपोज कोणताही स्टॉक एका सपोर्टवर असेल तर तो कुठपर्यंत सपोर्ट घेऊ शकतो, कोणत्या प्राइसवर सपोर्ट घेऊ शकतो, आणि एखादा स्टॉक एका रेजिस्टन्स लेवलवर असेल तर तो स्टॉकला ती प्राइस रेजिस्ट करू शकते. हे बेसिकली आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगतं. ठीक आहे. यानंतर आपण ड्रॉ करूयात. बेसिकली आता मी काय म्हटलं तुम्हाला, जिथे यू फॉर्मेशन होतं, बघा इथे आपल्याला यू फॉर्मेशन मिळाला तर आपण काय करणार, बॉडी, जी बॉडी आहे ना, त्या बॉडी जवळ आपण एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करणार. ओके. मी लाईन ड्रॉ केली. तुम्ही पीसी यूज करत असाल तर अल्टर आणि एच प्रेस करा, तुम्हाला अशी लाईन ड्रॉ होऊन जाईल. तर हे काय झालं, माझा सपोर्ट झाला. हा बघा माझा इथे सपोर्ट झाला. याच्या आधी पाहिला तर इथे बघा, इथे पण सपोर्ट बरोबर त्याच लाईनला स्टॉक येऊन बाउन्स झालाय. ह्याच्या आधी पण त्याच लाईनला स्टॉक येऊन बाउन्स झालाय. आपण आधीच पण पाहू, याच्या आधीच पण पाहू की कसं बरोबर त्या लाईनला फॉलो केलाय का सपोर्टने. तर बघा इथे पण फॉलो केलाय आणि बघा. ठीक आहे. हे पॉइंट्स आहेत रेजिस्टन्स, हे पॉइंट्स आहेत रेजिस्टन्स. आपण रेजिस्टन्स आधी ड्रॉ करू, सपोर्ट रेजिस्टन्स आधी ड्रॉ करायला शिकू आणि त्यानंतर आपण पुढचं पाहूयात. सेकंड मी काय म्हटलं, जिथे इन्व्हर्टेड यू किंवा असं उलटा यू फॉर्मेशन होतो तो आपला काय असतो, रेजिस्टन्स असतो. बघा हा रेजिस्टन्स झाला, हा रेजिस्टन्स झाला, हा रेजिस्टन्स झाला. ठीक आहे. सपोर्ट अजून कुठे पाहायला मिळतो आपल्याला, इथे बरोबर, इथे यू फॉर्मेशन झालंय, हा सपोर्ट झाला. अजून कुठे, इथे बरोबर. हे बघा आपण 3 सपोर्ट आणि 3 रेजिस्टन्स ड्रॉ केले. आपण रेजिस्टन्स हवे तर रेड कलर मध्ये ठेवूयात आणि सपोर्ट आहे ते ग्रीन कलर मध्ये ठेवूयात. रेजिस्टन्स म्हणजे ह्या पॉइंटला हा स्टॉक रेजिस्ट करेल, हा ब्रेक करण्याचा प्रयत्न करेल आणि ही लेवल त्या स्टॉक साठी खूप महत्वाची असेल. बेसिकली जिथे पण रेजिस्टन्स फॉर्मेशन होतं तिथे
स्टॉक रेजिस्ट करतो त्या प्राइसला, ब्रेक करण्याचा प्रयत्न करत असतो. इफ तो ब्रेक झाला नाही तर तो स्टॉक रिव्हर्स होऊ शकतो, असा पण सिनेरिओ क्रिएट होतो रेजिस्टन्स मध्ये. तर बघा आपण आधीच प्रिव्हियस प्राइसेस पाहूयात. जिथे जिथे आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ, जिथे आपण सपोर्ट ड्रॉ केले ते आपण पाहू आधी. जिथे पण सपोर्ट ड्रॉ केलेत बघा, जिथे पण सपोर्ट ड्रॉ केलेत बघा, त्या त्या प्राइसला स्टॉक ने सपोर्ट घेतलेला आहे, त्या प्राइसला स्टॉकने सपोर्ट घेतलेला आहे. आपण तर बेसिकली काय असतं, सपोर्ट या प्राइसला हा स्टॉक केव्हा येईल तर आपण सांगू शकतो का इथे हा स्टॉक थांबू शकतो, इथे हा स्टॉक थांबू शकतो. सेम रेजिस्टन्सच्या बाबतीत, ठीक आहे. बघा इथे आपण केलं आणि हा रेजिस्ट केला स्टॉक आणि खाली रेजिस्ट केला आणि खाली आला, ठीक आहे. हे आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स सांगतात. तर आपण हे बेसिकली आता डेली टाइम फ्रेमवर लावलंय. हे तुम्ही वीकली लावा, तुम्ही मंथली टाइम फ्रेमवर लावा, ठीक आहे. तुम्ही आर्ली वर लावा, 15 मिनिटवर लावा, तुम्हाला टाइम मॅटर करत नाही. सपोर्ट रेजिस्टन्स सगळ्या टाइम फ्रेमवर तुम्हाला सेमच काम करणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा आता मी 15 मिनिटाची टाइम फ्रेम इथे सिलेक्ट करतो आणि बघा 15 मिनिटच्या टाइमवर आपण जे मगाशी आपण ड्रॉ केले जे सपोर्ट रेजिस्टन्स ते कसे काम करतात बघा. एक्झॅक्ट इथे या एरियामध्ये सपोर्ट घेतला, या एरियामध्ये सपोर्ट घेतला, बरोबर. आपण जे छोटे टाइम फ्रेम करू तरी पण त्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसेल त्यामध्ये हे सपोर्ट रेजिस्टन्स. पण बघा इथे पण रेजिस्ट केला, इथे रेजिस्ट केला, ठीक आहे. आपण जशी छोटी टाइम फ्रेम लावतो ना तसं आपल्याला आणखी सपोर्ट रेजिस्टन्स पाहायला मिळतात, काही स्विंग पाहायला मिळतात. तिथे पण आपण आपले सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करू शकतो. म्हणजे आपण एक लक्षात ठेवू शकतो की ह्या प्राइसला त्या स्टॉकचं बिहेवियर कसं असेल हे आपल्याला लक्षात येतं. बेसिकली हे झालं हॉरिझॉन्टल सपोर्ट रेजिस्टन्स. ओके, हे काय झालं, हॉरिझॉन्टल सपोर्ट रेजिस्टन्स. सेकंड आपण पाहणार आहोत, हे झालं आपलं हॉरिझॉन्टल. आता सेकंड आपण पाहणार कोणतं, ट्रेंडिंग सपोर्ट रेजिस्टन्स. काय असतं ट्रेंडिंग सपोर्ट रेजिस्टन्स. म्हणजे जसं आपण इथे पाहिलं की हॉरिझॉन्टली पण स्टॉक त्या प्राइसला मूव्ह करतो, त्याचप्रमाणे ट्रेंडिंग एक हायर हाय बनवत जात असेल स्टॉक किंवा लोअर लो बनवत जात असेल तर तिथे पण सपोर्ट रेजिस्टन्स क्रिएट होतात. ते कसे होतात हे आता आपण चार्टवर पाहूयात. सेम स्टॉक आपण घेऊ हवं तर त्या स्टॉकवर आपण पाहूयात. मी 1 दिवसाची टाइम फ्रेम, डेली टाइम फ्रेम सिलेक्ट केली इथे, ठीक आहे. जे आता आपण एक्झिस्टिंग आहेत ड्रॉ केलेत ना ते आपण हवं तर काढूयात आणि आपण ते नंतर हवं तर यूज करू शकतो आपण त्यांना. ओके, ओके. आता ह्यामध्ये बघा, यामध्ये पहा कोणताही स्टॉक एक हायर हाय बनवत जात असेल म्हणजे बघा आता जसं हा हा पॉइंट बघा एक हायर हाय बनवतो, ही एक ट्रेंड लाईन होते. ही काय ट्रेंड लाईन, या टूल मध्ये तुम्हाला ट्रेंड लाईन हे पण टूल मिळून जाईल. ह्यावर तुम्ही क्लिक करायचं, एक लो पकडायचा आणि एक हाय पकडायचा. बघा एक हाय पकडायचा, एक हायर हाय, एक लो आपण हा पकडूयात. हाय हा आपण इग्नोर करणार, हा स्पाइक इग्नोर करणार कारण खूप मोठा स्पाइक आहे. असे ऍबनॉर्मल स्पाइक्स आपण इग्नोर करतो, ठीक आहे. हा बघा फर्स्ट सेकंड थर्ड आणि हा इथे ब्रेक झालाय, म्हणजे हा एक ट्रेंड लाईन मध्ये सपोर्ट काम करतो. जसं आता आपण हॉरिझॉन्टल पाहिलं तर सेम हे ट्रेंड लाईन मध्ये हा सपोर्ट काम करतो. ह्या व्यतिरिक्त आपण अजून पाहूयात एक्झाम्पल. आपल्याला रेजिस्टन्स कुठे मिळतो का, आपल्याला रेजिस्टन्स कुठे मिळतो का, तर ते पण आपण पाहूया. ते पण आपल्याला मिळून जाईल. बघा आता ह्या पॉइंट मध्ये बघा की एक लोअर लो बनवत असताना स्टॉक एक लोअर लो बनवत असताना पण आपण इथे बघा, बरोबर एक लोअर लो बनवतोय. आपण आता बॉडी टू बॉडी घेऊ शकतो वीकच्या, तुम्ही बॉडीला पण टच करू शकता, ठीक आहे. बॉडी टू बॉडी बेटर असतं कारण वीक कधी कधी तुम्हाला अबनॉर्मल असे एक स्पाइक देऊ शकतात. सो आपल्याला बघा हा काय करतो रेजिस्ट करतो, हा काय करतो रेजिस्ट करतो, हा काय करतो रेजिस्ट करतो. इफ ब्रेक इथे ब्रेक करण्याचा प्रयत्नही करतोय. इथे आपल्याला दिसतं हा झाला, हा काय झाला ट्रेंडिंग सपोर्ट, हा झाला ट्रेंडिंग रेजिस्टन्स. म्हणजे आपण 4 प्रकार आता लगेच पाहिले, हॉरिझॉन्टल सपोर्ट, हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स, ट्रेंडिंग सपोर्ट, ट्रेंडिंग रेजिस्टन्स. ओके क्लिअर, हे सगळं बेसिक झालं आपलं. आता आपण पुढे पाहूयात की ह्यामध्ये अजून काय, थोडं अजून डीप मध्ये जाऊयात ह्यामध्ये अजून काय असतं, ठीक आहे. इथे बघा ट्रेंडिंग रेजिस्टन्स आपण पाहिला की लोअर लो जेव्हा आपण एखादा स्टॉक करत असेल तर आपल्याला
ट्रेंडिंग रेजिस्टन्स पाहायला मिळतो. ओके, आता बघा इथे मी इथे लिहिलंय सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स सेलिंग सिग्नल. ठीक आहे, सपोर्ट बिकम रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स बिकम सपोर्ट. सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण पाहायला गेलो ना, हे दोन्ही गोष्टी सेमच आहेत. लक्षात घ्या मी काय म्हणतो. बघा इथे मी तुम्हाला दाखवतो. आपण इथे ड्रॉ केला मगाशी, बरोबर. हा सपोर्ट ड्रॉ केला जिथे यू फॉर्मेशन झालं तो, बरोबर बरोबर. इथे यू फॉर्मेशन झाला, हा सपोर्ट झाला. अजून कोणता केला होता आपण? हा केला होता. आपण बॉडीला घेतो, आपण वीक घेत नाही, कारण का वीक मध्ये स्पाइक असतात, त्यामुळे आपल्याला थोडस प्रॉब्लेम होऊ शकतं, प्रॉब्लेमॅटिक आपल्याला येऊ शकतं. सो आपण हे काय करतो, बॉडी घेतो. हे बघा बॉडी घेतलीये जिथपर्यंत, बघा जिथे पण एक्झॅक्ट तिथे सपोर्ट घेतलेला आहे, इथे सपोर्ट घेतलेला आहे इथे. पण लक्षात घ्या आता ह्या पॉइंटला आला आणि इथे रेजिस्ट केलं, इथे रेजिस्ट केलं, इथे काय केलं त्या स्टॉकने रेजिस्ट केलं. हा होता सपोर्ट होता, हा सपोर्ट होता लक्षात घ्या. आणि जेव्हा हा सपोर्ट ब्रेक झाला तर हा काय झाला, रेजिस्टन्स. ह्यावर लक्ष द्या, मी ह्याला थोडं बोल्ड करतो, ह्याला बोल्ड करतो, एक कलर ब्लॅक देतो आणि बोल्ड करतो, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली असं दिसेल यामध्ये. बघा राईट, हा एक सपोर्ट म्हणून काम, सॉरी हा एक हे सपोर्ट म्हणून काम करत होते, हा सपोर्ट म्हणून काम करत होता, राईट. हा बघा इथे सपोर्ट म्हणून काम करत होता आणि ब्रेक केला आणि ऍक्ट ऍज अ रेजिस्टन्स केला. ह्याने काय केला, हा रेजिस्टन्स झाला. म्हणजे सपोर्ट ऍक्ट ऍज अ रेजिस्टन्स, रेजिस्टन्स ऍक्ट ऍज अ सपोर्ट. ओके, सपोर्ट ऍक्ट ऍज अ रेजिस्टन्स, रेजिस्टन्स ऍक्ट ऍज अ सपोर्ट. बघा हा सपोर्ट आहे, ब्रेक केला आणि ऍक्ट ऍज अ रेजिस्टन्स करायला लागला. ठीक आहे, जेव्हा कोणताही सपोर्ट ब्रेक होतो त्यानंतर तो सपोर्ट ऍक्ट ऍज अ रेजिस्टन्स असं करू शकतो, हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. यानंतर सेम सिनेरिओ, एखादा रेजिस्टन्स इफ ब्रेक झाला तर तो ऍक्ट ऍज अ सपोर्ट म्हणून करू शकतो, हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. इथे मी काय लिहिलंय, जेव्हा पण एखादा, होल्ड करा, इथे काय मी लिहिलंय, जेव्हा पण आपला सपोर्ट ब्रेक होतो तर ते एक सेलिंग साइड, आपण इथे सेलिंग सिग्नल जनरेट होतो. बेसिकली सेलिंग आपण एक प्रेफर करतो का हा सपोर्ट ब्रेक झाला म्हणजे ह्या स्टॉक मध्ये एक सेलिंग येऊ शकते, असं एक नॉर्मल बिहेवियर असतं ट्रेडरचं, की हा एक सपोर्ट आहे आणि आता ब्रेक झाला, एक सेलिंग येऊ शकते बघा, आणि तो स्टॉक सेलिंग साइडला गेला, ठीक आहे. हे झालं. त्याचप्रमाणे एखादा रेजिस्टन्स, हा झाला रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स झाला. ओके, हा रेजिस्टन्स झाला. एखादा रेजिस्टन्स जेव्हा ब्रेक होतो तर तो काय एक बाईंग साईन आपल्याला सांगतो, काय म्हणतो की बाईंग साईन, हा स्टॉक बाईंग साईडला जाऊ शकतो. हा बघा जिथे पण, हा पण, हे दोन्ही पण सपोर्ट रेजिस्टन्स आपण पाहूयात प्रॉपरली. जेव्हा ह्याने ब्रेक केलं तर बघा की आपल्याला बाईंग साइडला त्यांनी चांगला बिहेवियर दिला आणि ह्यानंतर हा बाईंग साइडला गेला स्टॉक, बाईंग साइडला हा स्टॉक बाईंग साइडला गेला. ठीक आहे, सपोर्ट ऍक्ट ऍज अ रेजिस्टन्स ऍक्ट ऍज अ सपोर्ट. जेव्हा आपण, लक्षात घ्या पुन्हा बोलतो मी, जेव्हा पण एखादा सपोर्ट ब्रेक होतो तर तिथे आपल्याला काय मिळतं, सेलिंग प्रेशर पाहायला मिळतं. जेव्हा पण एखादा रेजिस्टन्स ब्रेक होतो, ब्रेक झाला, ठीक आहे, हा पण पुन्हा ब्रेक केला तर आपल्याला त्या सिनेरिओ मध्ये बाईंग प्रेशर पाहायला मिळतं. तिथे आपल्याला बाईंग आपण पाहू शकतो, एक बाईंग सिनेरिओ आपण पाहू शकतो. ठीक आहे, ह्या व्यतिरिक्त नेक्स्ट आपण पाहणार आहोत, हे बघा. आता आपण ब्रेकआउट्स काय असतं, बेसिकली खूप आपण ऐकतो ट्रेडिंग मध्ये ब्रेकआउट झाला, ह्या स्टॉक मध्ये ब्रेकआउट मिळाला आहे, कसं काय, पण काय असतं नक्की ब्रेकआउट काय असतं. तर आधी आपण हॉरिझॉन्टल सपोर्ट रेजिस्टन्सचे ब्रेकआउट बघूयात कसे असतात. ठीक आहे, हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स ब्रेकआउट कसा असतो बघू आपण. हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स ब्रेकआउट कसा असतो हे बघा, जसं मी त्या पीपीटी मध्ये मेन्शन केलंय त्या व्यतिरिक्त आपण अजून पाहूयात ते आपल्याला मिळतं का इथे या चार्ट मध्ये. आपण हवं तर दुसरा पण चार्ट घेऊ शकतो, पण बघा आता मी ह्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगायचं, इथे बघा मी मेन्शन केलंय की वर्लपूलचं काय केलंय मी, 2250च्या अबाव बाय करा, टार्गेट 2500 प्लस, स्टॉप लॉस 2086. तर आपण बघा की हे पूर्ण सपोर्ट रेजिस्टन्स आहे, हा पॉइंट बघा, हे जर हायर, हा ब्रेक करत नाही बघा, हा पॉइंट 2050 हा ब्रेक करत नाहीये. इथे मी ड्रॉ करतो बघा,
हा पॉईंट तो ब्रेक करत नाही, इथे पण ब्रेक करत नाही, इथे ब्रेक करत नाही, इथे पण ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो पण करत नाहीये. ठीक आहे, इथे ब्रेक करत नाही. हा खूप एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स सध्या इथे स्ट्रॉंग खूप रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. सो हा एक ब्रेक केला तर एक ह्या स्टॉक मध्ये अपसाइड आपल्याला पाहायला मिळू शकते. कुठपर्यंत? कुठपर्यंत? तर मी काय लिहिलंय टार्गेट 2500 प्लस. तर हा बघा, हा आपला पहिला टार्गेट. इथे बघा ह्या एरियामध्ये बघा, तुम्ही बघत असाल तर हा बघा, पुढे एक मोठा स्पाइक आहे, पुढे एक मोठा स्पाइक आहे. म्हणजे इथे आपल्याला कुठे रेजिस्टन्स पाहायलाच मिळत नाही. पहिला रेजिस्टन्स आपल्याला मोठा कोणता? 2500 ला पाहायला मिळतो. मग आपला काय टार्गेट झाला ₹2500 आणि स्टॉप लॉस काय लिहिलं मी 2086. खालचा जो पॉईंट बघा, याचा खालचा पॉईंट बघा, हा बघा सगळ्यात खालचा पॉईंट बघा 208586 बघा. होल्ड करा, अजून थोडंसं खाली जाईल तो. हा पॉईंट येईल बघा, हा पॉईंट 8 होल्ड करा. या दरम्यान आपल्याला बघा, या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आपला स्टॉप लॉस. इझी आहे. फक्त आणि फक्त आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहूनच आपण ठरवू शकतो काही टार्गेट्स. पण त्यासाठी थोडं बॅक टेस्टिंग करावं लागतं, थोडे काही इंडिकेटर्स त्यासोबत आपण मर्ज केले तर आपल्याला अजून आपले रिझल्ट्स असतात ना, ते खूप चांगले मिळतात. हे पण लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. ओके, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याप्रमाणे आपण रेजिस्टन्स हा झाला आपला, हा सपोर्ट झाला आपला काय झाला स्टॉप लॉस, आणि हा रेजिस्टन्स आपला काय झाला टार्गेट. म्हणजे आपण सपोर्ट रेजिस्टन्सला ऍज अ स्टॉप लॉस, ऍज अ टार्गेट म्हणून पण सेट करून ठेवू शकतो. ओके, लक्षात आलं? ओके, आता ह्यामध्ये आपण आता पॉइंट काय आपला बघा की ब्रेकआउट, रेजिस्टन्स ब्रेकआउट. तर लक्षात घ्या, आता हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स ब्रेक झाला, हा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर आपण काय बोलतो त्याला ब्रेकआउट. जसं बघा ह्या सिनेरिओ मध्ये हा रेजिस्ट होता, हा रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स होता, हा ब्रेक केला आणि एक मोठी अप ट्रेंड पाहायला मिळाली, एक मोठी अप ट्रेंड पाहायला मिळाली. एक पॉइंट लक्षात घ्या, जेव्हा पण कोणताही स्टॉक फर्स्ट टाइम एखाद्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्स वर होल्ड करतो, लक्षात घ्या, किंवा टेस्ट करतो बोलू शकतो आपण, त्या पॉइंटला टेस्ट करू शकतो, तेव्हा त्या पॉइंटला आपण काय बोलतो? मायनर रेजिस्टन्स, मायनर सपोर्ट. हा काय झाला आता? मायनर, हा खालून वरच्या बाजून गेला म्हणजे मायनर, हा काय झाला? रेजिस्टन्स. सेकंड टाइम टच केलं स्ट्रॉंग रेजिस्टर, आणि थर्ड टाइम टच करतो तेव्हा आपण काय बोलतो त्याला? मेजर रेजिस्टन्स, मेजर रेजिस्टन्स. ठीक आहे, म्हणजे हे मल्टिपल टाइम हिट केल्यानंतर काय होतं? बेसिकली दोन सिनेरिओ होऊ शकतात. एक तर हा मेजर असल्या कारणाने हा ब्रेक होत नाही, एक डाऊनफॉल त्या स्टॉक पाहायला मिळतो. पण मल्टिपल टाइम हिट झाल्यामुळं, लक्षात घ्या, मल्टिपल टाइम तो रेजिस्टन्स हिट झाल्यामुळं काय होतो? वीक होऊन जातो. ऑब्वियस आहे, कोणती गोष्ट मल्टिपल टाइम हिट झाली तर ती वीक होऊन जाते. याचप्रमाणे ही मल्टिपल टाइम हिट झाला आणि हा ब्रेक, एक मोठी अप ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाली, मोठी अप ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाली. सेम सिनेरिओ मध्ये सपोर्ट वर पण सेम सिनेरिओ असतो, जसं आपण रेजिस्टन्स वर पाहिलं. एखादा सपोर्ट घेत असेल स्टॉक, तसा इथे आपल्याला सपोर्ट मिळतो का पाहायला बघू आपण. एखादा स्टॉक फर्स्ट टाइम जेव्हा, लक्षात घ्या, फर्स्ट टाइम इथे बघा, आपण आता इथे बोलू शकतो, फर्स्ट टाइम घेतला मायनर सपोर्ट, सेकंड घेतला मेजर सपोर्ट, आणि थर्ड घेतलं, सॉरी, स्ट्रॉंग सपोर्ट आणि थर्ड घेतलं मेजर. मायनर, स्ट्रॉंग, मेजर सपोर्ट. ठीक आहे, मायनर सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट, मेजर सपोर्ट, असे 3 असतात. इफ तो ब्रेक केला तर आपल्याला एक डाऊनफॉल मोठी पाहायला मिळते, एक ब्रेक नाही केला तर तिथे बाउन्स पण येऊ शकतो. आता ते कसं ते आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे, तर हे कळालं तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स. आता आपण पाहूयात की ब्रेकआउट्स. आपण आता ब्रेकआउट्स पाहूयात की ब्रेकआउट्स कसे होतात रेजिस्टन्सचे. इथे आपण हा सिनेरिओ पाहिला, रेजिस्टन्स ब्रेकआउट, सपोर्ट ब्रेकआउट. एकदा पाहून घेऊ आपण. सेकंड आपण सपोर्ट ब्रेकआउट. सपोर्ट ब्रेक झाल्यावर कसं आपल्याला पाहायला मिळतं ते बघू आपण सिनेरिओ. एखादा सपोर्ट ब्रेक झाला तर आपल्याला कसं, आपण सिनेरिओ साठी दुसरा कोणतातरी चार्ट पाहू. कोणता, मला कोणतरी एक चार्ट सजेस्ट करा, कोणता आपण पाहायचा, की एखादा तुम्ही त्या चार्टवर आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूयात. एखाद्या स्टॉकचं मला नाव रिकमेंड करा कोणतरी. कोणतं चार्ट वर पाहू शकतो आपण? डिक्सॉन. ओके, डिक्सॉन वर पाहू आपण. डिक्सॉन वर आपल्याला पाहायला डिक्सॉनचा आपण चार्ट इथे ओपन केलेला आहे डेली, आणि ह्यामध्ये बघा आपल्याला इथे
ट्रेंड लाईन मध्ये पण हा सपोर्ट घेताना दिसतोय स्टॉक, बरोबर. ट्रेंड लाईन कसं तुम्ही ओळखाल, ट्रेंड लाईनवर सपोर्ट घेतो तर आपल्याकडे टूल आहे ते यूज करायचं ट्रेंड लाईनचं, त्यावर आपल्याला पाहायला मिळतं बघा इथे. आणि हा सपोर्ट बघा, हा ट्रेंड लाईनवर हा सपोर्ट घेतोय पूर्ण, ठीक आहे. हा ट्रेंड लाईनवर पूर्ण सपोर्ट घेतोय हा स्टॉक. ही ट्रेंड लाईन सपोर्ट, जिथे पण ब्रेक होईल ट्रेंड लाईन तिथे तुम्हाला एक डाऊनफॉल पाहायला मिळेल. तिथे पण ट्रेंड होईल, ट्रेंड लाईन ब्रेक होईल, तिथे तुम्हाला डाऊनफॉल पाहायला मिळतो, ठीक आहे. बघा हा ट्रेंड लाईन सध्या हा ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतोय. इथे ब्रेक झाली, इथे ब्रेक मोठी झाली, इथे पण थोडी ब्रेक झाली होती, पुन्हा तो सपोर्ट त्याने कंटिन्यू केला, ठीक आहे. हा ट्रेंड लाईन सपोर्ट. आता आपण पाहणार की एखादा रेझिस्टन्स ब्रेक होताना कसा होतो बघा, सॉरी एखादा सपोर्ट ब्रेक ब्रेक होतो कसा होतो. इथे आपल्याला कुठे सपोर्ट ब्रेक झालेला ह्या स्टॉक मध्ये पाहायला मिळत नाही, कारण हा हायर हाय करतोय, हा खूप वर चाललाय. या स्टॉक मध्ये आपल्याला सपोर्ट ब्रेक झालेलं असं चांगला सिनेरिओ आपण तरी शोधूयात. नाहीये सध्या तरी आपल्याला. हा बघा, हा एक सिनेरिओ आहे इथे, हे बघा इथे फर्स्ट टाइम हिट झाला, इथे फर्स्ट टाइम हिट झाला, सेकंड टाइम हिट झाला आणि थर्ड टाइम याने एक डाऊन ट्रेंड दिली, थर्ड टाइम एक डाऊन ट्रेंड दिली. हा फर्स्ट यू, सेकंड यू आणि थर्ड ला जेव्हा ब्रेक केला तेव्हा हा काय झाला, एक डाऊनफॉल झाला. ह्याला काय बोलतो आपण, ह्याला काय आपण बोलतो, सपोर्ट ब्रेकआउट. ह्याला काय बोलतो आपण, सपोर्ट ब्रेकआउट, ठीक आहे. याला आपण सपोर्ट ब्रेकआउट बोलतो. ओके, आपण नेक्स्ट बघू आता, ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत ट्रेंडिंग रेजिस्टन्स ब्रेकआउट. आता आपण काय पाहिलं, दोन टॉपिक्स पाहिले, हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स ब्रेकआउट आणि हॉरिझॉन्टल सपोर्ट ब्रेकआउट. तर ट्रेंड लाईन मध्ये पण ब्रेकआउट्स असतात, त्या कशा ते आपण पाहूयात, ट्रेंड लाईनवर बघू. आता हा स्टॉक ऑब्वियस ट्रेंड लाईनवर एक चांगला ट्रेंड लाईनवर ट्रेड करतोय. आपण ट्रेंड लाईन बघू आधी, रेजिस्टन्स कसा ब्रेक करतोय ते बघू आपण. हायर हाय आपण दुसरा एक स्टॉक पाहूयात, इन्फी बघूयात, इन्फीवर मिळतं का आपल्याला. ओके, सो स्टॉक सजेस्ट करा चॅट बॉक्स मध्ये, आपण ते पाहूयात. ओके, तर आपल्याला इथे बघा, इथे रेजिस्टन्स ब्रेकआउट पाहायला मिळतं आपल्याला एसबीआय मध्ये. बघा हे बघा, मी तुम्हाला एसबीआय मध्ये दाखवतो. एक लोअर लो बनवत होता एसबीआय, हे बघा, बरोबर. हाय पासून लो मध्ये पाहायला तर एक लोअर लो बनवत होता. ओके, हा बघा, फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड, हा मल्टिपल टाइम टेस्ट करू शकतो, लक्षात घ्या. पण आपला हा फर्स्ट जेव्हा असतो ना, तेव्हा आपण काय बोलतो की हा मायनर सपोर्ट आहे. सेकंड असतो तो स्ट्रॉंग सपोर्ट रेजिस्टन्स होतो, थर्ड असतो तो मेजर सपोर्ट रेजिस्टन्स होतो. आता हा काय रेजिस्टन्स आहे, तर हा काय झाला मेजर, पण थर्ड टाइमला वीक होऊन काय केलं, ब्रेकआउट केलं. आणि हा आपल्याला एक ट्रेंड मध्ये पाहायला मिळाला, हा स्टॉक ट्रेंड मध्ये हा स्टॉक पाहायला मिळाला. तर हे ब्रेकआउट्स असतात रेजिस्टन्सचे, असे आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे. याचप्रमाणे आपल्याला सपोर्टचे ब्रेकआउट्स पण पाहायला मिळतात. आपल्याला काय मिळतात, सपोर्टचे ब्रेकआउट पण पाहायला मिळतात. जेव्हा पण रेजिस्टन्स ब्रेकआउट होतो तर एक बाईंग साईडचं प्रेशर चांगलं पाहायला मिळतं. जेव्हा सपोर्ट ब्रेकआउट होतो, लक्षात घ्या, जेव्हा सपोर्ट ब्रेकआउट होतो, हा काय रेजिस्टन्स झाला, सपोर्ट ब्रेकआउट होतो, एक आपल्याला सेलिंग साईडचं पाहायला मिळतं, एक सेलिंग साईड पाहायला मिळतं त्या स्टॉक मध्ये. पाहू आपण कोणता स्टॉक पाहायचा, आपण एक इंडसइंड बँक पाहूयात. मला माझ्या मते तरी तो एक हायर हाय बनवत होता आणि त्याने ब्रेक केलं, असं माझ्या मते तरी. आपण बघूयात. ओके, राईट. बघा आता हा इंडसइंड बँकचा चार्ट आपण ओपन केलाय, ठीक आहे. होल्ड करा, मी जे ड्रॉइंग ऑलरेडी मी लावलेले ते मी रिमूव्ह करतो. ओके, आता बघा, हा स्टॉक एक सपोर्ट घेतोय बघा, एका ट्रेंड लाईन वर सपोर्ट घेतोय बघा. ती ट्रेंड लाईन खूप मोठी आहे तसं पाहिले तर, बघा, राईट. एक ट्रेंड लाईन वर सपोर्ट घेतोय आपण, मला वाटतं अजून मोठी असणार ती ट्रेंड लाईन, ते आपण बघूयात. हे बघा, या ट्रेंड लाईन वर मल्टिपल टाइम सपोर्ट घेतोय आणि जेव्हा ती ब्रेक केली, एक मोठा डाऊनफॉल त्या स्टॉक मध्ये पाहायला मिळाला. हा काय झाला, जेव्हा पण सपोर्ट ब्रेक होतो, जेव्हा पण ट्रेंड लाईन सपोर्ट ब्रेक होतो, तिथे आपल्याला काय मिळतं, सेलिंग प्रेशर. जिथे पण काय असतं, जिथे पण ट्रेंड लाईन रेजिस्टन्स ब्रेक होतो, तिथे आपल्याला काय मिळतं, बाईंग प्रेशर पाहायला मिळतं, हे झाले ब्रेकआउट्स. लक्षात घ्या, ब्रेकआउट्स झाले.
या व्यतिरिक्त हे पण सिनारिओ तुम्हाला पाहायला मिळतील. हे झाले ब्रेकआउट्स. लक्षात घ्या की मल्टिपल टाइम एखादा रेजिस्टन्स किंवा मल्टिपल टाइम एखादा सपोर्ट टेस्ट करत असेल तर तिथनं स्टॉक रिव्हर्स पण होऊ शकतो. मी इथे ड्रॉ करतो बघा, इथे मी ड्रॉ करतो. हा मल्टिपल टाइम त्याच पॉइंटला रेजिस्ट करत असेल इथनं रिव्हर्स पण स्टॉक होऊ शकतो. प्रोबॅबिलिटी 2 असणार आहेत ना की 1. ठीक आहे, हे पण प्रोबॅबिलिटी तुम्हाला कन्सिडर करायची असते. फॉर हॉरिझॉन्टल, फॉर ट्रेंड लाईन सपोर्ट रेजिस्टन्स दोघांमध्ये ही प्रोबॅबिलिटी तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, ओके. ओके, आता आपण इंडसइंड बँकचं बघत होतो आपण इथे. इंडसइंड बँक, ओके. आता बघा इथे हा सिनारिओ पण पाहायला मिळतो. इथे ब्रेक केला नाही, इथे ब्रेक नाही केला, एक ट्रेंड पाहायला मिळाली बघा. मल्टिपल टाइम जेव्हा तो करतो सपोर्ट रेजिस्टन्स फॉर्म, ओके, पण त्यामध्ये अशी पण प्रोबॅबिलिटी असते की इफ त्याने ब्रेक नाही केला तो एक अप ट्रेंड देऊ शकतो. ब्रेक नाही केला तर एक अप ट्रेंड पण देऊ शकतो. म्हणजे 2 सिनारिओ आपल्याला कन्सिडर करावे लागतात सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये, हॉरिझॉन्टल पण आणि ट्रेंड लाईन पण. ओके, तर मी पुन्हा एकदा रिव्हिजन घेतो आणि मग आपण आपलं सेशन क्लोज करूया. काही क्वेरीज असतील तुम्ही मला नंतर विचारा. ओके, हे झालं ट्रेंड लाईन ब्रेकआउट. ठीक आहे, बघा आपण बेसिकली ह्या सेशन मध्ये काय पाहिलं. फर्स्ट आपण काय पाहिलं की सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे कोणत्याही स्टॉक त्या प्राइसला काय बिहेव करतो. बेसिकली इफ सपोर्ट असेल तर बेसिकली आपण समजतो की ह्या प्राइस सपोर्ट किंवा रेजिस्टन्स हे खूप महत्वाचे पॅरामीटर्स आहेत टेक्निकल अनालिसिस मध्ये. आणि जेव्हा जेव्हा सपोर्ट रेजिस्टन्स वर तो स्टॉक असतो त्यावेळी तो स्टॉक एक चांगला प्राइस ऍक्शन आपण बोलू शकतो, देऊ शकतो. एक चांगला प्राइस ऍक्शन आपल्याला मिळतं तिथे. ठीक आहे, तर फर्स्ट होतं हॉरिझॉन्टल. आपण पाहिलं हॉरिझॉन्टल कसं असतं की 2 हॉरिझॉन्टल लाईन्स असतात. इफ खालच्या बाजूला असेल तर तो सपोर्ट असतो, वरच्या बाजूने असेल तर रेजिस्टन्स असतो. खालच्या बाजूने असेल तर आपण समजतो की ह्या सपोर्टवर स्टॉक काय करू शकतो, एक चांगली मुवमेंट देऊ शकतो, अप साइडला पण आणि डाऊन साइडला पण. लक्षात घ्या, जेव्हा फर्स्ट टाइम स्टॉक हिट करतो त्याला आपण काय बोलतो, मायनर सपोर्ट. सेकंडला बोलतो स्ट्रॉंग सपोर्ट. थर्डला बोलतो मेजर सपोर्ट. ओके, आणि जेव्हा तो ब्रेक होतो आणि ऍक्ट एज अ रेजिस्टन्स करायला लागतो तेव्हा सेम सिनेरिओ रेजिस्टन्स मध्ये पण असतं. मायनर रेजिस्टन्स, स्ट्रॉंग रेजिस्टन्स, मेजर रेजिस्टन्स. ओके, मेजर रेजिस्टन्स. ठीक आहे, हे आपण पाहिलं हॉरिझॉन्टल मध्ये. सेकंड असा ट्रेंड लाईन, जेव्हा आपण कोणताही स्टॉक हायर हाय बनवत असेल किंवा लोअर लो बनवत असेल. हायर हाय म्हणजे वरच्या बाजून जात असेल, लोअर लो म्हणजे खालच्या बाजून जात असेल. ठीक आहे, तर आपल्याला त्यामध्ये पण काय मिळतात पाहायला, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तर इथे जेव्हा पण हायर हाय बनवत असेल आपल्याला काय मिळतं पाहायला, सपोर्ट पाहायला मिळतो. आणि जेव्हा आपण लोअर लो बनवत असेल, ठीक आहे, आपल्याला रेजिस्टन्स पण पाहायला मिळतात. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचंय. हे बघा, लोअर लो बनवतो आणि एक रेजिस्ट करतो त्या स्टॉक, त्या प्राइसला रेजिस्ट करतो, ब्रेक करत नाहीये. यानंतर जेव्हा पण एखादा सपोर्ट ब्रेक होतो तो ऍक्ट एज अ रेजिस्टन्स करतो. लक्षात घ्या, जेव्हा पण एखादा सपोर्ट ब्रेक होतो तो ऍक्ट एज अ रेजिस्टन्स करतो आणि आपण तिथे सेलिंग सिग्नल प्रेफर करू शकतो. त्या व्यतिरिक्त काय, जेव्हा पण एखादा रेजिस्टन्स ब्रेक होतो तर तिथे ऍक्ट एज अ सपोर्ट करतो आणि तो आपण बाईंग सिग्नल प्रेफर करू शकतो. ओके, इथे दाखवलं बेसिकली हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स ब्रेकआउट आहे, ब्रेक केला आणि एक बाईंग, एक सेलिंग. या व्यतिरिक्त ट्रेंड लाईन मध्ये पण ब्रेकआउट्स आपल्याला पाहायला मिळतात, बाईंग आणि सेलिंग. जेव्हा पण एखादा रेजिस्टन्स मल्टिपल टाइम टेस्ट करतो आणि ब्रेक करतो तर इथे ब्रेकआउट असतो बाईंग साइडला. एखादा सपोर्ट मल्टिपल टाइम टेस्ट करतो आणि ब्रेक करतो तर आपल्या सेलिंग साठी किंवा शॉर्ट सेलिंग साठी आपण ते
पाहू शकतो. इथे मी लिहिलंय टार्गेट्स वगैरे, तर आपण हे टार्गेट्स तुम्ही मेजर करू शकता. जिथे पण तुमचं यू फॉर्मेशन होतं, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं टार्गेट सेट करू शकता. आणि स्टॉप लॉस तुम्ही 1:2, 1:3 हा मिनिमम ठेवायचा आहे, लक्षात ठेवा. जे पण रिस्क रिवॉर्ड तुमचं असतं, ते 1:2, 1:3, 1:4 असंच ठेवायचं असतं नेहमी, लक्षात ठेवा. ओके. ह्या व्यतिरिक्त डिमांड अँड सप्लाय झोन पण एक प्रकार आहे. सपोर्ट रेझिस्टन्स सारखंच तो एक खूप चांगलं काम करतो. ठीक आहे. ते आपण हवं तर नेक्स्ट सेशनमध्ये कंडक्ट करूयात, की डिमांड सप्लाय झोन्स कसे क्रिएट करायचे. ओके. आणि ते खूप चांगले काम करतात. ॲक्ट ॲज सपोर्ट रेझिस्टन्स सारखेच करतात आणि आपल्याला खूप चांगले प्राइस ॲक्शन सांगतात ते पण, की ह्या-ह्या प्राइसला स्टॉक कसं बिहेव करेल, आपल्याला ते पण कळवतात. तर आपण ते हवं तर नेक्स्ट सेशनमध्ये कंडक्ट करूयात. ओके. अ, ठीक आहे. हा व्हिडिओ मी YouTubeवर अपलोड करतोय. इफ चांगले आपल्याला व्ह्यूज मिळत असतील, तर आपण अजून व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करूयात. कोणाला काही डाउट्स असतील, तर माझा नंबर इथे मी मेन्शन केलेलाच आहे किंवा तुम्ही बेसिकली YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे पण प्रश्न असतील, ते मला टाका. मी तुम्हाला रिप्लाय देतच जाईल. ओके. ठीक आहे. ओके. बाय-बाय.